ऐका बालमित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे लांडगा आला रे आला. एक छोटेसे गाव होते. त्या गावाजवळून एक नदी वाहत होती आणि त्या नदीच्या जवळच एक खूप मोठे जंगल होते. जंगलाजवळच्या एका कुरणामध्ये एक मुलगा रोज मेंढ्या चरायला नेत होता. असे करता करता एके दिवशी त्याला कंटाळा आला आणि त्याला वाटलं आपण काहीतरी गंमत करावी. म्हणून तो जोराजोराने ओरडू लागला, लांडगा आला रे आला, लांडगा आला रे आला, तो माझी मेंढी घेऊन जात आहे. शेतात काम करणारे शेतकरी पळत आले आणि त्यांनी विचारले, कुठे आहे रे लांडगा, कुठे आहे लांडगा? मुलगा म्हणाला, मी गंमत केली, तुम्ही जाऊ शकता. ती सर्व माणसे निघून गेली. पुन्हा 2-3 दिवसांनी या मुलाला कंटाळा आला. पुन्हा त्याला काहीतरी गंमत करावीशी वाटली आणि मग तो जोरजोराने ओरडू लागला, लांडगा आला रे लांडगा आला, लांडगा आला रे लांडगा आला, तो बघा ना माझ्या मेंढ्या चोरून नेत आहे, तो खाऊन टाकेल. असे तो जोरजोराने ओरडू लागला. आसपासच्या शेतातली सगळी लोक हातामध्ये काठ्या घेऊन पळत आली. त्यांना वाटले आता लांडग्याला मारावे आणि मुलगा भयाने ओरडत आहे म्हणून सगळेजण पळत आले. अशी गंमत त्यांनी बराच वेळेला केली. काही दिवसांनी एके दिवशी तो मुलगा आपल्या सगळ्या मेंढ्या घेऊन झाडावर चढून गाणे गात होता. इतक्यात एक लांडगा आला. मुलगा जोरात ओरडू लागला, लांडगा आला रे लांडगा आला, तो माझी मेंढी नेत आहे, लांडगा आला रे लांडगा आला, तो माझी मेंढी नेत आहे. परंतु त्याच्या मदतीला कोणीच धावून आले नाही, कारण आसपासच्या शेतातल्या शेतकऱ्यांना वाटले की रोजच्या प्रमाणे आजसुद्धा हा खोटेच बोलत आहे. तो मुलगा ओरडत राहिला. आणि ओरडत असताना सुद्धा त्याच्या मदतीला कोणीच धावून आले नाहीत. आणि मग त्या लांडग्याने एका मेंढीला पळवले आणि खाल्ले. ऐका मित्रांनो, तो मुलगा जसे खोटे बोलला ना, तसे अजिबात खोटे बोलायचे नाही. खोटे बोलणे म्हणजे अविश्वास निर्माण करणे. आवडली ना आजची गोष्ट?